नमस्कार, मी आनंद सोनटके. प्रसार मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला तर पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. जिल्हा कोषागार कार्यालय नांदेड येथे महाराष्ट्र राज्य कोषागार कर्मचारी संघटनेच्या वतीने संत रविदास महाराज यांच्या जयंती सोहळ्याचे आयोजन संघटनेचे अध्यक्ष बालाजीराव देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुल शेजुळे यांची उपस्थिती तर प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रप्रकाशजी देगलूरकर व तुकाराम टोंपे यांची उपस्थिती होती. प्रमुख उपस्थिती म्हणून गिरीश जवळेकर, संतोष दुलेवाड, बालाजी वाकोडे, मिलिंद झडते आदींची उपस्थिती होती. प्रथमतः प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख मान्यवरांचा सत्कार संघटनेच्या वतीने करण्यात आला. तसेच उपस्थित प्रमुख मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कोषागार कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. एवढंच सांगावं वाटतं की आज आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये कोषागार कार्यालयातर्फे सर्व अधिकारी कर्मचारी व रविदास महाराजांचे अनुयायी यांना मी आज प्रथमतः रविदास महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो. आणि रविदास महाराजांनी जे आपल्याला संदेश दिलेला आहे समतेचा, या समतेच्या संदेशाचा आपण आपल्या दररोजच्या जीवनामध्ये कसा वापर करता येईल, एकमेकांशी कसं समतेनं वागता येईल आणि समाजाचं वातावरण जे दूषित झालेलं आहे किंवा ते कसं होणार नाही दूषित, याचा पुरेपूर प्रयत्न करावा. एवढे बोलून मी आज परत एकदा शुभेच्छा देऊन, जयंतीच्या शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपतो. गुरु रविदासांची जयंती आज जिल्हा कोषागार कार्यालयामध्ये मोठ्या हर्षोल्लासामध्ये साजरी झालेली आहे. महाराष्ट्र शासनाने या संबंधीचा GR काढलेला आहे आणि सर्व शासकीय कार्यालयामध्ये गुरु रविदासांची जयंती अभिवादन करून साजरी करावी अशा पद्धतीचा GR काढलेला आहे. आणि आज या शासकीय कार्यालयामध्ये गुरु रविदासांची जयंती केवळ अभिवादन न करता या ठिकाणी विचार प्रबोधन करून सुद्धा या ठिकाणी गुरु रविदासांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आलेली आहे. याचा आम्हाला निश्चितच आनंद झालेला आहे. कारण गुरु रविदासांनी 650 वर्षापूर्वी जो मानवतावादी विचार दिलेला आहे, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाचा संदेश दिलेला आहे, तर त्या विचारावर चालण्याची आज आवश्यकता आहे. हा संदेश या जयंतीच्या निमित्ताने सर्व भारतवासियांना द्यावा असा वाटतो. धन्यवाद. गुरु रविदास जयंतीच्या सर्व देशवासियांना शुभेच्छा देतो. आज कोषागार कार्यालयामध्ये गुरु रविदास जयंतीचा कार्यक्रम अत्यंत हर्षोल्लासात आयोजक बालाजीराव देशमाने यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी साजरा केलेला आहे. सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित झालेले आहेत. गुरु रविदासांचा जगभरात असलेला संदेश आपण प्रभावीपणे राबवला पाहिजे. गुरु रविदास म्हणतात, जात पात के फेर मही उर्जी रही सब लोग, माणूस ताको खात हुआ रविदास जात कारो. हा जातीयतेचा रोग देशातून नष्ट झाला पाहिजे अशा पद्धतीने गुरु रविदासांनी सांगितलेलं आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये गुरु रविदासांच्या विचारांची अत्यंत गरज या देशाला आहे. सामाजिक समता निर्माण करण्यासाठी, उच्च नीच भेदभाव नष्ट करण्यासाठी गुरु रविदासांच्या विचारांची अंमलबजावणी झाली पाहिजे. गुरु रविदासांच्या अनुयायांना विनंती करेल की त्यांनी हा विचार प्रभावीपणे समाजामध्ये रुजवण्याचं काम करावं. त्याचबरोबर आता नव्याने जो वर्ध्याकडे जाणारा रेल्वे मार्ग होत आहे, त्या रेल्वे मार्गाचं, रेल्वे स्टेशनचं नामकरण हे गुरु रविदास या नावानं व्हावं अशी विनंती देशाचे प्रधानमंत्री, देशाचे गृहमंत्री, देशाचे कॅबिनेट रेल्वे मंत्री आणि महाराष्ट्र राज्यात असलेले रेल्वेचे राज्यमंत्री दानवे साहेबांना मी अशी विनंती करतो की त्यांनी त्या रेल्वे स्टेशनचं नाव गुरु रविदास असं ठेवावं. आज श्री संत रविदास महाराज समतेचा पुरस्कार करणारे समतावादी महामानव संत रविदास यांची 647 जयंती संपूर्ण भारतामध्ये, जगामध्ये साजरी होत आहे. जिल्हा कोषागार कार्यालय प्रशासन व जिल्हा कोषागार कर्मचारी संघटनेच्या वतीने आज या कार्यालयामध्ये सर्व कर्मचारी अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये जयंती साजरी होत आहे. 4 वर्ष झालं हा शासन निर्णय निघालाय. प्रत्येक कार्यालय, स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद शाळा, इतर संस्था शासकीय या कार्यालयामध्ये सुद्धा जयंती नांदेडमध्ये जिल्ह्यामध्ये उत्साहानं होत आहे. मी या
जिल्हाध्यक्ष या नात्याने संपूर्ण भारतातील बांधवांना संत रविदासांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो.